झी मीडियाने उघडकीस आणलेल्या फार्म घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे, तर घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा खुलासा मागवलाय। ऑपरेशन फार्म नवी मुंबईतील फार्म सोसायटीत झालेला महाघोटाळा झी मीडियानं उजेडात आणल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या सोसायटीत पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरं डावलण्यात आली, परंतु त्याच वेळी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर, काँग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कुटुंबियांना फ्लॅट देण्यात आले। तसंच स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही फ्लॅट देण्यात आले। हा घोटाळा झी 24 तासनं उघडकीला आणल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या फार्म घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे। भाजपचं सरकार सत्तेत आल्यावर दोषींना जेलमध्ये टाकू असं त्यांनी सांगितलं। या सगळ्याची ताबडतोब सीआयडी एसआयटी चौकशी झाली पाहिजे, सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी प्रकारची आमची मागणी आहे। नाहीतर 4 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यावर या सगळ्या चौकशीवरून जे दोषी आहेत, अधिकारी असो राजकीय नेते असो, त्यांना जेलमध्ये टाकू।